एक्सक्यूज मी. एक चॉकलेट द्या. हा? अरे तू इथं कसं काय आला? प्यार किया तो डरना क्या. म्हणजे वाव शीतल, वाव. आय लव्ह यू शीतल. साहेबचा आवाज शिकलो आहे का नाही? अरे पण तू इथं गावात कसा काय आला? मर्द को कभी दर्द नहीं होता. माझ्या काकांना कळलं ना तर तू मत बी नाही राहायचा आणि तुला दर्द बी नाही व्हायचा. आणि वैर आमच्या गावात टोले नाका झालाय. बाहेरच्या पोरांना आत बी सोडत नाहीत. पण तू कसा काय आला? प्यार किया तो डरना क्या. ए प्यार किया तो. तुला माहितीये का हे सगळं तुझ्यामुळेच केलंय. करू दे की, पण मला सोडलं का नाही त्याने आत? कोणी सोडलं तुला? था एक प्यार का फरिश्ता, प्रेमाचा दुआ, नेक बंदा. अरे कोण फरिश्ता आणि कोण दुआ? नीट सांगशील का कोणी सोडलं ते? तिथं एक हिरो होता, त्यानं सोडले मला. अयो कोण हिरो सांगशील का आता? ते अजिंक्य नावाचं पोरग होतं, त्यानं सोडले मला आत. ते आजनं सोडले वे तुला आत? येस. काय म्हणला तुझा त्यो प्यार का फरिश्ता? त्या शीतलीला, शीतलला गावाबाहेर घेऊन जा म्हणला. काय? म्हणजे माझ्या घरला. असं व्हय? चल माझ्या बरोबर. होय आताच लगेच? कोण गावाच्या बाहेर जात आहे बघच तू. चल. काय आज इथं का? हो. तुम्ही कुठं चाललाय? कॅन्टीनला. भारीच की. फौजी, माझं एक तेवढं काम करा की. काय? कॅन्टीन मधनं मला एक गॉगल आणा की. ते आर्मीवाले घालतात तसला. अहो तुम्हाला कितींदा सांगितलं तरी बी तुम्ही आणत नाही. अहो एवढी पेन्शन आहे, एकदा तरी आणा की आम्हाला. अरे पेन्शनला स्पेशल कामासाठी ठेवली आहे. कसल्या? सांगितलं ना, वर्क इन प्रोग्रेस. तेच. येऊ का? फौजी, अहो हे बघा काय. हे कोणी दिलं? मी पुण्याला गेलतो ना, तिथं लेफ्टनंट कर्नल निकम सर यांनी दिलंय. अरे हे त्यांनी दिला त्याचा आनंद आहेच, पण हे मिळवण्याचा आनंद लय असतोय. पण हे असं इथं थांबून कवर होणार? बघ, ये पोरा, अरे तू का इकडे आलेस? मी सकाळी चाललोय, पण तू कशाला आली इथं? डबा द्यायला आली. तुला तर जेवायची सूद नाही. मला वाटलं तू तिकडे हर्षवर्धनच्या हापीसात असशील. तिकडे गेल्यावर कळलं की तू इकडे आल्यास म्हणून. पण काय राजा, तू इथं काय करतोस? अगं त्यांनी मला ड्युटीला लावलं इथं. ड्युटी कसली? हेच की, लोकांना आत सोडायचं, बाहेर सोडायचं. मग लोकांना त्यांचं त्यांना जाता येत नाही वय? अगं म्हणजे आगावपणा करणाऱ्यांना अडवायचं आणि बाकीच्यांना सोडायचं. मग हे काम लय बरं आहे बाबा. निदान तुला गोळी तर लागणार नाही. आणि समजा एखादा नडलाच तर फार फार तर काय त्या रट्ट पडतील दाडक्याचं, हाय का नाही? झालं तुझं? तुला नाही कळायचं बाबा. मलाच कळायचं नाही वे. अरे तुला तिकडे काय झालं तर काय करायचं म्हणून म्हणते मी. जीजे, ते बॉर्डरवर आपलं जीव तोडून रक्षण करतात ना, म्हणून आपण इकडे निवांत जाऊ शकतोय. अरे पोरा, बरोबर आहे तुझं.
पण मला काळजी वाटती म्हणून म्हणते, बाकी काही नाही. अगं जे तिथं तुझा माझ्यावर जीव आहे म्हणून तू माझी काळजी करतेस, पण तिथं बॉर्डरवर लढतात त्यांचा अख्ख्या देशावर जीव आहे. त्यांची काळजी आपण नको करायला. अगं आपण काय करत नाही, पण निदान जे करतात त्यांना तरी करू द्यायचं. नाही बोलत परत अशी. पण हे बघ, तू पण जास्त वेळ इथं उन्हात उभा राहू नकोस हं. खाऊन घे आणि लवकर घरला परत ये. जाऊ का मी? आणि तू बी नको उन्हात फिरत बसू, नाहीतर पडशील कुठेतरी अंधार येऊन. माझी नका काळजी करूस, तुझंच बघ. पर हाडाची काढ झाल्यात आणि भरती होती. जातीस का आता? मी कशाला थांबते इथं? घे. मी काय म्हणतो, मी घरी फोन करून सांगू का आपण दोघे येतोय ते? तू नीट जाशील का बघा आधी. हा जाईन की. असं कसं? आणि मी काला आणावे घरचा पत्ता इसरायला. अरे तुला काय अक्कल बिक्कल आहे का? आता काय झालं? अरे तुला एवढं मारलं त्या दिवशी, ते टोले नाका उभं केलं तुझ्यासाठी, त्यातनं बी तू आलायस व्हय? हा मग प्यार किया तो डरना क्या ना. आणि तू मला म्हणली नव्हती का साहेबचा आवाज शिकून ये? आता मी साहेबचा आवाज पण शिकून आलो. मग हो समजू ना मी. चल सांगते, चल. अरे ये तो वहीच लड़का है ज्याला मी दूध धुतला होता. पण यो शीतल भाभींबरोबर काय करतोय आणि याला गावात सोडलाच कसा? शीतल भाभी और ये एक साथ, इनका कुछ तो भानगड़ है. हे आज्या, अरे तुला दिलेली कामं तर नीट करत जा. का काय झालं? याला आत कशाला सोडलं? का म्हणजे त्याचं काम होतं. कुणाकडं? अगं तुझ्याकडेच की. काय काम होतं? अगं त्याला तुला प्रपोज करायचं होतं. अरे तू काय कामाचं नाहीस म्हणूनच त्या भैयाने हे काम दिलं असेल तुला. तर तुझी तर ही तबी बोंब. का काय झालं? आता तुझ्याकडे आलाय म्हणलं सोडलं त्याला. अरे मग माझ्या परवानगीशिवाय का सोडलं त्याला? आता मला काय माहित तुझी परवानगी लागते ती. आणि तसं बी एखादं प्रेम करते म्हणल्यावर ते येणारच की. ते शीतलला गावाच्या बाहेर घेऊन जा असं म्हणलास वय? नाही. हे म्हणला का नाही? वय वय म्हणला. बघ अगं शीतला घेऊन जा म्हणाल नाही काय, शीतलीला घेऊन जा म्हणालो.